जरा पटकन तयारी करा ना, आपण हॉस्पिटलला जाऊन येऊया. आत्ता? अहो, आपल्या मुलीचे सासरे ऍडमिट आहेत तिकडे, तिथे जाऊन भेटून यायला नको का? नाही, आत्ता नको जाऊया. का? अगं रेखा, आज जे घडले ना त्यामुळे तिकडे सगळेजण अस्वस्थ असतील आणि ही वेळ त्या लोकांनी एकमेकांबरोबर राहण्याची आहे. अहो, मला काही सुचत नाही हो. आता बघा ना, निशीचं आत्ताच लग्न झालंय आणि खांडेकरांच्या घरावर एवढं मोठं संकट आलं. मला ना आपल्या निशीची काळजी वाटते हो. निश्चितची. अहो मग तिच्या सासरच्यांनी बोल लावायला नको. नव्या नवरीचं पायगुण चांगला नाही, निशीचं लग्न झालं आणि हे सगळं घडलं, काही बोलतात अहो. नाही नाही, ते लोक असे नाहीयेत. म्हणजे ते चांगली माणसं आहेत, खांडेकर आहेत ते. मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना करते, तुम्ही बोलताय ना तसंच होऊ दे. आता बघा ना, लेक सासरी गेली तरी तिची काळजी काही संपत नाही. तू एक काम कर, निशीला फोन कर आणि दयानंद रावांची चौकशी कर. निशीची चौकशी कर, म्हणजे तिकडे काय चाललं ना या परिस्थितीचा आपल्याला अंदाज येईल. बरं, करते. हो, ते बरे आहेत आता. कामत काकांनी काही औषधं दिली आहेत, त्या औषधांवर कसे रिस्पॉन्ड करतात ते बघावं लागेल. काय ग, यांच्यासारख्या माणसाबरोबर हे असं अचानक होतं म्हणजे? युवराज कुठे? नाही आलाय तो. का? त्याच्या बाबांना एक दुसराही मुलगा आहे हे त्याला कळलंय ना. ऑब्व्हियसली ही इज शेकन. ईशा, त्याचा इकडे काय संबंध आहे आणि हे काय कारण आहे? त्याचे सुद्धा बाबा आहेत ना काका, त्यांनी इकडे असायला नको. जेव्हा दया काकांना त्याची गरज आहे तेव्हा स्वतःचं दुःख कवटाळून बसलाय तो. तो मुलगा आहे ना त्यांचा, ते क्रिटिकल आहेत आता, त्यांनी इकडे असायला हवं. खांडेकरांचं नाव तो ज्यांच्यामुळे लावतोय ना त्यांच्यासाठी तो इकडे असायला हवा. मला वाटलं होतं लग्न झाल्यावर तो जबाबदार झालाय, पण नाही, काहीच फरक पडला नाहीये त्याच्यात. एक मिनिट, तू त्याला का ब्लेम करतेस? तुला जर अचानक कोणीतरी येऊन सांगितलं की तुला एक स्टेप ब्रदर आहे, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन? कारण या क्षणी दया काकांची तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ईशा, ओ गॉड कौशिकी, रॅदर च्या माणसामुळे काकांवर ही वेळ आली आहे ना, तो कुठे? त्यांनी घेतली आहे रिस्पॉन्सिबिलिटी? सिरियसली? आय कांट बिलीव्ह दिस. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. मला माहितीयेस तू चिडलायस, रागवलायस, पण सॉरी हा केदू, माझ्यामुळे तुझ्यावर आई खूप ओरडली. हा, पण आईच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते. हे सगळं ना त्या खांडेकरांमुळे झालंय. असा कोणाचाही बाप समोर आला तर, म्हणजे वडील समोर आले तर शॉक तर बसणारच ना. तुला काय, कोणालाही बसेल. केदू, पण मला माहितीये तुझ्यात आणि दयानंद काकांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे, काहीतरी साम्य आहे. केदू, तुझे डोळे, तुझ्या आणि दयानंद काकांचे डोळे एकदम सेम आहेत. तुझ्या डोळ्यात बघितलं ना की मला असं वाटतं. बस झाला काव्या, आता बोललीस. ह्यानंतर जसं काय बोललीस ना, माझ्यात आणि दयानंद खांडेकरांमध्ये काहीच साम्य नाहीये, समजलं? काय ग तारिणी, आपल्या सगळ्यांचे नाश्ते तर झालेले आहेत ना, मग हे कोणासाठी करतेस? केदारसाठी करते ग. स्वतःहून करून खायच्या मनस्थितीत नाही येतो, म्हणून म्हटलं त्याला खाऊ घालावं काहीतरी, उपाशी असेल. रात्री जेवला नाही तो?
नाही, दयानंद काकांबद्दल सांगितल्यानंतर भरल्या ताटावरनं उठलाय. मला ना आता काळजी वाटायला लागली आहे त्याची. सुमी, मला खरंच कौतुक वाटतं बाई त्याचं. कौतुक का? अगं म्हणजे त्याच्या स्वच्छ मनाचं, त्याच्या चांगुलपणाचं कौतुक वाटतं मला. म्हणजे बघ ना, समोरच्याने त्याला किती त्रास दिला ना, आणि जर समोरच्याला त्रास होत असेल तर ह्याच्या कशाखाली घास उतरत नाही. सुमी, अगं त्याच्या मनात राग आहे, चेहऱ्यावर दिसत नाहीये फक्त. मी त्याला इतक्या वेळेला समजवलंय ना की जा एकदा दयानंद काकांशी जाऊन शांतपणे बोल म्हणून. त्याला गरज आहे ग त्याची. आणि कितीही काहीही झालं ना तरी ते वडील आहेत त्याचे. पण कसं आहे ना तारिणी, मी त्याला चुकीचा नाही म्हणणार ग. आयुष्यात त्या बिचाऱ्यानं इतकं काही सोचलंय ना ते त्याचं त्यालाच माहिती. आणि हे त्याचं रागवणं साहजिक आहे ग. पण होईल, हळूहळू शांत होईल तो. थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. बरं चल, त्याला नाश्ता देऊन येते मी. तसंही तो स्वतःहून काही खाणार नाहीये, त्याला जरा बळजबरी करूनच खाऊ घालावं लागेल. त्यासाठी तू कशाला हवीयस? मी आहे ना, सुमी सगळ्यात एक्सपर्ट आहे. आणि इकडे मला सांगशील? घे सुमी, त्याला सगळं संपवायला सांगा. काहीच ताटात शिल्लक नको राहायला. ग बाई हो, काळजी करू नकोस, सगळं खाऊ घालते त्याला.